तुम्ही का घडले पाहिजे. शरद पवारांनी पुन्हा एकदा चमत्कार केलाय. शरद पवारांनी पुन्हा एकदा स्मरणशक्ती काय असते हे दाखवून दिले. अफाट स्मरणशक्ती आणि शरद पवार हा अद्भुत संगम आपल्यापैकी अनेकांनी पाहिलाय. शरद पवार असे रँडमली कुठेतरी खूप लोकांमध्ये असतात आणि समोर आलेल्या कुठल्याही माणसाला ते नावानिशी हाक मारतात. तुम्ही का घडले पाहिजे. समोर आलेला माणूस फार फार पूर्वी शरद पवारांच्या संपर्कात आलेला असतो. तरीही पवार साहेब त्या माणसाची अख्खी कुंडली सुद्धा वाचून दाखवतात. असाच प्रकार घडलाय कन्हेरीच्या मारुती मंदिरातल्या सभेत. व्हिडिओ एकदम मस्त आहे, शेवटपर्यंत बघा आणि साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोनोपंत दांडेकर नावाचे एक ग्रस्त होते. पुण्याला कॉलेजचे ते प्राचार्य होते. सोनोपंत दांडेकर शिकवण्याचं काम झाल्याच्यानंतर इथे यायचे आणि त्यांच्यापासून काही आदर्श त्यांनी अंतःकरणामध्ये ठेवली आहे. त्यांचं नाव काळे बुवा संस्थेचे होते. तुम्ही का घडले पाहिजे. किती झालं वय. समोर बसलेल्या गृहस्थाला तुम्ही झगडे गुरुजी का असं विचारताच गुरुजी उठले. गुरुजींनी हात जोडले. शरद पवारांच्या प्रश्नावर 94 वय झाल्याचं गुरुजींनी सांगितलं. त्यावर शरद पवार म्हणाले, 94 वय म्हणजे माझ्यापेक्षा 10 वर्ष जास्तच. वडीलच की, काय भारी काम आहे. शरद पवार यांनी भर गर्दीत बसलेल्या कार्यकर्त्यांची ओळख सांगितल्यानंतर सभेतील तरुणांनी एकच जल्लोष केला. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. या टाळ्या होत्या शरद पवारांच्या अफाट स्मरणशक्तीसाठी. या टाळ्या होत्या झगडे गुरुजींच्या इतक्या वर्षांच्या निष्ठेसाठी. या टाळ्या होत्या जुन्या लोकांच्या त्या खासियतीसाठी जी खासियत आत्ताच्या पिढीत अजिबातच नाहीये. पवार साहेबांवर फार प्रेम आहे. सुरुवात 67च्या इलेक्शन पासून ते आज तागायत पवार कुटुंबाशी आम्ही एकनिष्ठ आहोत. दिल्लीवरून संरक्षण मंत्री असताना इथे माझ्या गरीबाच्या लग्नाला आले होते. यानंतर झगडे गुरुजींनी साम टीव्हीला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. झगडे गुरुजी बरंच काही म्हणाले. काय म्हणाले बघाच. माझे पवार साहेबांवर फार प्रेम आहे. सुरुवात 67च्या इलेक्शन पासून ते आज तागायत पवार कुटुंबाशी आम्ही एकनिष्ठ आहोत. एकनिष्ठ झगडे कुटुंब आणि पवार कुटुंब म्हणजे एकमेकाचे जिवलग आहोत. आमच्या दोघात तर अंतर कधीच पडलं नाही. माझ्या मुलाच्या सुभाष झगडे म्हणून ऐकून असाल तुम्ही कदाचित, माझे संचालक काय छत्रपतीचा, त्याच्या लग्नासाठी दिल्लीवरून संरक्षण मंत्री असताना इथे माझ्या गरीबाच्या लग्नाला आले होते. बजावलं होतं त्यावेळेला त्याच्या चेअरमॅनला की मी गरीबाच्या लग्नाला तो लक्ष घाल. मला पण पहिल्यापासून आमचा आनंद असता. आम्ही दिपाळीत भेटतो. इथं कनेरला आले ना साहेब, तिथं आमच्या गाठीभेटी नेहमी होतात. आज साहेब कधी कधी वेळ मिळाला का ह्या कनेरीला न कळत येऊन शिपायला बोलत नाहीत, पियाला सांगत नाहीत, गाडी घेतलं तर इथं येऊन दर्शन घेऊन जातात. आम्ही असतो इथं नेहमी, इथंच गाठी पडतात आमच्या नेहमी साहेबाच्या. बारामतीमधून महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी बारामती तालुक्यातील कन्हेरीच्या मारुती मंदिरात संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित होतं. प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधित केलं. याच सभेत हा किस्सा घडला आणि व्हिडिओ व्हायरल झाला. अक्षय बडवेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज बारामती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.